आजच माझ्याकडे एक पेशंट आली होती, टाईप 1 डायबिटीस आहे तिला. ती कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरवरती आहे. त्यामुळे तिची शुगर तिला सारखी कळत असते की कुठल्या वेळेला किती आहे. आणि आम्ही जेव्हा ते बघत होतो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की 3-4 तासाचा पिरियड होता की त्या तासांमध्ये तिची शुगर खूप हाय गेली होती, 250-300 पर्यंत गेली होती. आणि तिने वेगळं असं त्यावेळेला काहीही खाल्लेलं नव्हतं, बाकी काहीही वेगळं केलेलं नव्हतं, इन्सुलिन वेळेवर घेतलं होतं, पण तरी तिची शुगर वाढलेली नव्हती. तेव्हा तिने विचार केला, त्याच्या असं लक्षात आलं की त्या दिवशी तिला एक मीटिंग अर्जंट अटेंड करावी लागली होती. त्याचा तिला फार तणाव आला होता आणि त्यामुळे तिची शुगर वाढली होती आणि ती आपली आप जेव्हा ती मीटिंग झाली तेव्हा तिची शुगर परत खाली आली. उलट जर उदाहरण बघायचं झालं तर आणखीन एक पेशंट होते की ज्यांचा अध्यात्माकडे ओढा होता. तर तो ओढा त्यांनी एवढ्यात म्हणजे गेल्या 3-1 महिन्यात त्यांनी प्राणायामावरती जास्त भर दिला होता. त्यांचं दुसऱ्यांच्यासाठी प्रार्थना करणं वगैरे हा प्रकार वाढला होता. आणि सेम गोळ्यांवरती गोळ्या न बदलता त्यांनी स्वतःची HbA1c जी आधी 6.9 होती ती कमी करून 5.3 वर आणली होती. त्यामुळे ह्या दोन्ही उदाहरणातून आपल्याला कळतंय काय, तर आपण जेवढं आपला ताणतणाव कमी ठेवू, आपण जेवढं प्राणायामाकडे वगैरे भर देऊ, ध्यानकडे भर देऊ, आपण आपल्या मित्रांशी आप्तेष्टांशी बोलत राहू, आपण हसत खेळत राहू, तर त्यांनी आपली शुगर चांगली राहील. ज्या वेळेला आपल्याला असं वाटतंय की गोष्टी हातापलीकडे चाललेल्या आहेत, आपल्याला ते जमत नाहीये स्वतःच्या लेवलवरती मॅनेज करणं, तेव्हा आपण काउन्सिलरकडे गेलं पाहिजे किंवा सायकॅट्रिस्टकडे गेलं पाहिजे. पण ताणतणाव हा कमी ठेवणं हा शुगर कंट्रोलमध्ये करण्याकरता फायदेशीर असतो.